एसो पूर्व 2012 या परीक्षेमधला प्रश्न आहे. एका शेतकऱ्याने 1,000 रुपये उसने घेतले आणि त्यावरील व्याज रुपये 140 होते. संपूर्ण रक्कम व्याजासहित 12 हप्त्यामध्ये परत करण्याचे कबूल केले. त्यात प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असेल, तर त्याचा पहिला हप्ता किती? आता पहा कसं आहे. एकूण किती हप्ते आहेत? 12 आहेत. तर ज्यावेळेस अशा प्रकारचं गणित असतं, की जिथे आपल्याला एकूण रक्कम असते, अनेक संख्या अशा असतात, त्यावेळेस हे सूत्र भरायचं असतं. एस-एन बरोबर n/2 2a अधिक n-1 d हे सूत्र भरायचं असतं. या सूत्राचा अर्थ काय आहे? एस-एन म्हणजे एकूण रक्कम म्हणजे संपूर्ण टोटल समजा अनेक विद्यार्थी असतील तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या किंवा एकूण रक्कम असेल, एकूण अनेक गोष्टी ज्या असतात त्या एकूण सगळ्या. तर एन म्हणजे त्यांचे हप्ते किती आहेत ते. किती हप्ते म्हणजे हप्त्यांची संख्या. म्हणजे अंकगणित श्रेणी अशी असेल समजा 10, 12, 15, 10, 12, 14, 16, 18 वगैरे असं. तर याला म्हणायचं ए. पहिली जी संख्या आहे ना त्याला ए म्हणतात. ए म्हणजे काय? पहिली संख्या. याला एन म्हणजे काय? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा आपण संख्या मोजल्या सगळ्या. तर एकूण संख्या किती आहेत? म्हणजे 1, 2, 3, 4 अशा मोजल्या तर त्याला म्हणायचं एन म्हणायचं. आणि एस-एन म्हणजे काय? तर या सर्व संख्यांची बेरीज. म्हणजे असं 12 आणि 10 22, 22 आणि 14 36, 36 16 52, 18 70 असं. या सर्वांची जी बेरीज आहे ना बेरीज त्याला एस-एन म्हणतात. असं आहे ते. म्हणजे अशा अनेक संख्या असल्या, चढता क्रम असेल, उतरता क्रम असेल, त्यांच्यामध्ये ठराविक असा मध्ये गॅप असेल. ठराविक गॅप म्हणजे 2-2चा गॅप, 3-3चा गॅप, 4-4चा, 5-5चा, 10चा, 100चा कितीक असेना, जो ठराविक गॅप आहे, त्या गॅपला म्हणतात डी म्हणतात. काय म्हणतात? डी. म्हणजे साधारण फरक. त्याच्यातला किती फरक आहे तो. मग अशा प्रकारे जर आपल्याला गणित असेल, तर हे सूत्र वापरायचं. एस-एन म्हणजे एकूण. आता एकूण इथं किती आहे? ₹1,000 पण भरायचेत, 140 पण भरायचे. मग त्याला ₹1,140 भरायचे टोटल रक्कम सगळी. मग एकूण रक्कम त्या माणसाला किती भरायच्यात? ₹1,140 भरायचे त्या शेतकऱ्याला. सगळी रक्कम 1140. एन म्हणजे किती वेळा भरायचेत? हप्ते किती आहेत? 12 हप्ते आहेत. मग इथं आलं 12/2. ते 2a. ए म्हणजे सुरुवातीची रक्कम आपल्याला माहीत नाही. पहिला हप्ता किती भरायचा आहे ते आपल्याला माहीत नाही. तो शोधायचा आहे. अधिक एन म्हणजे 12 हप्ते वजा 1 आणि डी किती बघा बरे? प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा ₹10 कमी असेल, मग पुढचा हप्ता ₹10 कमी कमी होतोय. म्हणजे डी वजा 10 लिहायची. पहा इथं खरं महत्वाचं आहे बघा. डीची किंमत ही वजा लिहायची. वजा का लिहायची? पुढल्या संख्या कमी-कमी होत चालली. कमी-कमी होत चालली की डीची किंमत वजा असते. वाढत चालली की डीची किंमत अधिक असते. आता हे सोडवायचं आपल्याला. 1140 बरोबर. इथं भाग जात असेल तर भाग लावायचा. येथे भाग जात असेल तर भाग लावायचा. समजा भाग जात नसला, तसं ते खाली-खाली घ्यायचं. शेवट ह्या 2ने आतील जे उत्तर येतं ना, त्याला भाग बसतो. आता इथं भाग बसतोय आपल्याला. 6 आले. कंसात 2a अधिक 12 तून 1 गेले 11 आले. 11 गुणिले वजा 10 110. 110 ला चिन्ह वजा होणार. कारण 11 अधिक आहे आणि 10 वजा आहे. 110 वजा आले. ह्याला सोपे रूप कसं आता होईल बघा. 1140 बरोबर 6 कंसात 2a वजा 110 म्हणून 1140 बरोबर 6 दुने 12 12a वजा 660 6 ने दोघांना गुणलं 6 दुने 12 660 आता हे वजा आहे ना इकडे अधिक होणार. असं होणार 1140 अधिक 660 बरोबर 12a म्हणून आता यांची बेरीज होणार 1140 आणि 660 मग 11 आणि 6 17 1700 आणि हे 100 1800 आले. म्हणजे 1800 म्हणजे आलं 12a
म्हणून 1800 भागिले 12 बरोबर ए. 12 ने भागलं, 18 एके 8, 12 एके 12, 6 उरले, 12.60 शून्य ए. म्हणजे ए ची किंमत किती आली? 150 आली. त्याला पहिला हप्ता किती भरायचा आहे? 150 रुपये हप्ता भरायचा आहे. 150 रुपये पहिला हप्ता येणार. म्हणजे पहा, अशा प्रकारचं गणित असेल तर हे सूत्र भरायचं. ह्या सूत्रातल्या गोष्टी काय काय त्या नीट ध्यान ठेवायच्या. एस-एन म्हणजे काय? त्या सर्वांची जेवढ्या संख्या आहेत ना, त्या सर्व संख्यांची बेरीज. एस-एन म्हणजे काय? जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज. म्हणजे किती हप्ते आहेत ना, 12 हप्ते आहेत ना, त्या 12 हप्त्यांची एकूण रक्कम. एन म्हणजे काय? किती हप्ते आहेत? म्हणजे संख्या किती आहेत? एन म्हणजे संख्या किती आहेत? 10 संख्या आहेत, 12 संख्या आहेत, 15 संख्या आहेत, 16 संख्या आहेत, ते एन म्हणजे. ह्याच्यातला फरक निर्णय ठेवा. एस-एन म्हणजे सर्व संख्या एकत्र करायच्या आणि त्यांची बेरीज करायची. त्याला म्हणायचं एस-एन. आणि एन म्हणजे फक्त संख्या मोजायच्या. एक संख्या आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे, अशा संख्या मोजायच्या. त्याला एन म्हणतात. म्हणजे एकूण 12 हप्ते आहेत. म्हणजे एनची किंमत 12 आली. आणि एस-एन म्हणजे काय? 12 हप्त्यामध्ये किती रक्कम भरायची टोटल? ती आली एस-एन. ए म्हणजे सुरुवातीची रक्कम किती भरायची ती आपल्याला माहित नव्हती, ती शोधायची. पहिला हप्ता कोणता आला? 150 रुपये हा पहिला हप्ता आलेला आहे. पर्याय क्रमांक डी.